महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटपासह इतर काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे काल दिल्लीमध्ये भाजपची महाराष्ट्रातल्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती। त्यानंतर लगेचच आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होती। इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांनी राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप हिरामण खोसकरांवर होता। काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या। अजित पवारांच्या निवासस्थानी हिरामण खोसकरांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत। पुण्यातल्या मोदी बागेमध्ये या भेटी होणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी होणार आहेत। शिवसेना खासदार संजय राऊत आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। महाविकास आघाडीमध्ये अद्याप देखील काही जागांचा तिढा कायम आहे। त्याच पार्श्वभूमीवर ही दिल्लीवारी होत असल्याची चर्चा। अजित पवार आज सकाळी 10 वाजता देवळालीमध्ये जाणार आहेत। आमदार सरोज अहिरे यांच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी अजित पवारांची उपस्थिती असणार आहे। भाजपचे नेते विनय सहस्त्रबुद्धे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल करण्यात आला। सहस्त्रबुद्धे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरण अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष असणार आहेत। सहस्त्रबुद्धे 3 वर्षांसाठी सांस्कृतिक धोरण अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष असणार आहेत। मंत्री छगन भुजबळ यांचा आज 77वा वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त नाशिकमधल्या भुजबळ फार्म इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। अनेक कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातो। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये युतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचं दिसतंय। विद्यमान आमदार दीपक केसरकरांच्या विरोधात भाजप स्थानिक नेते सावंतवाडी मतदारसंघ विधानसभा प्रचार प्रमुख राजन तेली यांनी रणशिंग फुंकलाय। राजन तेली यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन करत सावंतवाडीमध्ये मेळावा घेतला। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर अहिल्यानगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभामध्ये भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत। मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र भाजपने उमेदवारी न दिल्यास इतरही पक्षाकडून आपल्याला ऑफर मिळतील असं त्यांनी म्हटलं। विधानसभेच्या जागांसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। आरपीआयने महाराष्ट्रात किमान 12 आणि पुण्यामध्ये किमान 1 जागा मिळावी अशी मागणी केली। या निवडणुकीमध्ये आरपीआयला उमेदवारी दिली नाही तर कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत असा इशारा आरपीआयने दिला। मुंबईच्या आझाद मैदानावर आयटक संलग्न शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचं साखळी उपोषण सुरू आहे। कर्मचाऱ्यांच्या वेतनात 1000 रुपये वाढीचा जीआर काढावा अशी त्यांची मागणी। पेण तालुक्यातल्या आंबिवलीमध्ये ऐन पावसाळ्यात पाणी संकट उभं राहिले। पाणी पुरवठा नियमित होत नसल्यानं ग्रामस्थ हैराण झालेत। दरम्यान गावामध्ये पिण्याच्या पाण्यावरून राजकारण केलं जात असल्याची ग्रामस्थांनी तक्रार केली। अलिबागमधल्या उसरमध्ये गेल कंपनी व्यवस्थापनाविरोधात काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आलं। नवीन प्रकल्पातल्या नोकरीमध्ये स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावं या मागणीसाठी आंदोलन केलं होतं। त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी संदर्भात चर्चा होणार असल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलं। बीडच्या माजलगावमध्ये राष्ट्रीय क्रांती सेनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेतर्फे परिवर्तन आंदोलन करण्यात आलं। बेलापूर विधानसभेसाठी गजानन काळे हे निवडणूक लढवणार आहेत। यासाठी त्यांनी परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला। जनता यावेळी मनसेला निवडून देईल असा विश्वास गजानन काळेंनी व्यक्त केला। वाशीमध्ये काँग्रेसच्या वतीनं रिसोड तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। बाधित शेतकऱ्यांना मदत यादीतून वगळल्यानं शेतकरी आक्रमक झाले, तसंच अनेक प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। सिंधुदुर्गमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं ढोल बजाव आरोग्य यंत्रणा सुधारू असं आंदोलन करण्यात आलं। आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं। यावेळी आंदोलकांनी ढोल वाजवत सरकारविरोधात घोषणाबाजी केली। साखर कामगारांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 16 डिसेंबरपासून राज्यातील साखर कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत। सांगलीत पार पडलेल्या महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली। 35 विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार बैठकीत घेण्यात आला। गोंदियातल्या तेडा तुमसर हावसेटोला गावाला जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली। खड्ड्यांमुळे नागरिकांचे मोठे हाल होतात। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा हा मतदारसंघ आहे। दरम्यान आमदारांनी गेल्या 5 वर्ष या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला। मुंबई गोवा महामार्गावर मोकाट गुरं ठिय्या मांडून बसतायत। वाहन चालकांना या गुरांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे या गुरांचा बंदोबस्त करा अशी मागणी नागरिकांनी केली। एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली। दिवाळीसाठी झालेली 10% भाडेवाढ रद्द करण्यात आली, त्यामुळे दिवाळीत प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। एसटी महामंडळानं हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला।
मुंबईमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2चा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली। त्यांच्याबरोबर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली। कल्याणच्या कोकण वसाहत परिसरात लाडकी बहीण सन्मान योजनेचा मेळावा पार पडला। यावेळी 50 लाडक्या बहिणींनी सरकारच्या योजनांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला। तसंच 50हून अधिक बहिणींनी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा भगवा हाती घेतला। इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेंची नागरिकांनी मिरवणूक काढली। शेती महामंडळाच्या ताब्यातल्या 131 हेक्टर 50 आर जमीन जंक्शन एमआयडीसाठी हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला। या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आमदार भरणेंची ग्रामस्थांनी वाजत गाजत मिरवणूक काढली। 68व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यासाठी चंद्रपूर दीक्षाभूमी सज्ज झाली। दीक्षाभूमीवर 15 आणि 16 ऑक्टोबरला धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा आयोजित करण्यात आला। पुस्तकांचे स्टॉल्स, आरोग्य स्टॉल यासह समाजसेवी संघटनांनी आपले स्टॉल बुक केले। जालन्यामध्ये 9 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला रस्त्याच्या बाजूला फेकल्याची संतापजनक घटना घडली। यासाठी ग्रामस्थांनी जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको केला। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 5 संशयितांना ताब्यात घेतलं। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातला तिसरा आरोपी प्रवीण लोणकर याला पोलीस कोठडी देण्यात आली। मुंबईतल्या कोर्टानं लोणकरला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आतापर्यंत 3 जणांना अटक झाली आहे। वाशिमच्या पेन टाकळी प्रकल्पात पाण्याची आवक वाढते, त्यामुळे 5245 क्युसेक एवढा विसर्ग प्रकल्पातून पैनगंगा नदीमध्ये केला जातोय। पाण्याच्या विसर्गामुळे पैनगंगा नदीला पूर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। येवला तालुक्यामध्ये परतीच्या पावसानं हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावला। परतीच्या पावसामुळे शेतातला मका पूर्णतः पाण्यात भिजल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। त्यामुळे शासनानं या भागातले पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। यवतमाळ जिल्ह्यामध्ये साखर कारखान्याकडून ऊस गाळप लांबणीवर पडल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं। 15 नोव्हेंबरच्या आधी कारखाने सुरू करण्याचे आदेश काढावेत अथवा उशिरा गाळप होणाऱ्या ऊसाला प्रति टन 200 रुपये दरमहा नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली। पंढरपूरमधल्या मिटकरवाडीच्या माढामध्ये 600 केळीची झाडं एका अज्ञातानं धारदार शस्त्रानं कापून टाकलेत। 2.5 एकर शेतीवर केळीचं पीक शेतकऱ्यांना लावलं होतं, मात्र संपूर्ण शेतातल्या केळीचं नुकसान झालं। वर्ध्यातल्या सिरकुटणी परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पावसामुळे नाल्याला पूर आल्यानं सोयाबीन घरी नेताना ट्रॅक्टरसह सोयाबीन वाहून गेला। 40 पोती सोयाबीन वाहून गेल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। धुळ्यातल्या बालाजी रथोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। यावेळी रथावर फुलांचा वर्षाव करण्यात आला। खानदेशातला सर्वात उंच रथ म्हणून हा रथोत्सव प्रसिद्ध आहे। रथोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले। कल्याणच्या वालधुनी नदीच्या ब्रिजवर अनधिकृतपणे पार्किंग केली जाते। मोठमोठे ट्रेलर, टेम्पो आणि खासगी बसेस इथं पार्क केले जातात, त्यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच, सोबत अपघात देखील होत आहेत। वाहतूक पोलिसांकडून या बस चालकांवर का कारवाई केली जात नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला। नाशिकमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 2 पुरुषांसह एका महिलेला अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 8 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। मुंबईतला आरोपी नाशिक शहरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली। भुसावळ रेल्वे स्थानकावर तपासणी दरम्यान एका प्रवाशाच्या बॅगेमध्ये गावठी पिस्तूल आणि 9 जिवंत काडतुसं सापडलीत। त्याची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली। पुण्याच्या आरटीओ कार्यालयामध्ये चोरी झाली। 2 दिवसांच्या सुट्टीचा फायदा घेत खिडकीचं रेलिंग तोडून चोरी करण्यात आली। सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह वायफाय, राउटर, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरट्यानं लंपास केल्या। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। मुंबईतल्या टोल माफीनंतर विरोधकांनी हा निवडणुकीचा जुमला असल्याची टीका केली। याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिले। हा निर्णय निवडणुकीपुरता नाही, तर तो कायमस्वरूपी असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले। या ऐतिहासिक निर्णयाचा लाखो लोकांना फायदा होईल, असं देखील ते म्हणाले। मुंबईतल्या हलक्या वाहनांच्या टोल माफीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली। हा ऐतिहासिक निर्णय आहे, या निर्णयामुळे नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली। तसंच मुख्यमंत्री शिंदेंचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत, असं देखील श्रीकांत शिंदे म्हणाले। दहिसर टोल नाक्यावर हलक्या वाहनांना टोल माफी देण्याच्या निर्णयाचा मनसेकडून जोरदार जल्लोष करत स्वागत करण्यात आलं। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचं मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडत पेढे वाटत जल्लोष केला। राज्य सरकारच्या मुंबईतल्या टोल माफीच्या निर्णयावर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गडकरी यांनी प्रश्न उपस्थित केला। टोल वसुलीचं कंत्राट एमईपी कंपनीला देण्यात आलं होतं, मात्र त्यांचं ऑडिट न करताच टोल माफी जाहीर केल्यामुळे कंत्राटदार कंपनीनं मुंबईकरांकडून किती नफा वसूल केला हे कळू शकलं नसल्याचं गडकरी म्हणाले।
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा टोल माफीचा निर्णय आहे. वरळी सी लिंकचा टोल का माफ केला नाही असा सवाल ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी विचारलाय. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याने हे निर्णय घेतले जात आहेत अशी टीका सचिन अहिर यांनी केली. ओबीसी व्हीजेएनटी या प्रवर्गाप्रमाणे मराठा आरक्षणासाठीची नॉन क्रिमिलेअरची मर्यादाही 8 लाखांपासून 15 लाखांपर्यंत करण्याचा विचार सुरू आहे. तसा प्रस्ताव केंद्राला सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी ही माहिती दिली आहे. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन लढा लढणारे गुणरत्न सदावर्तेंना मुंबई हायकोर्टाने त्यांची कारउघडणी केली. मराठा आरक्षणाची महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू असताना सदावर्ते बिग बॉसच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत. यावरून या प्रकरणी गांभीर्यच नाही का असा सवाल मुख्य न्यायमूर्तींनी केला. सत्ता परिवर्तनासाठी मनोज जरांगेंचा एमएमडी फॉर्म्युला ठरलाय. मराठा मुस्लिम दलित एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन होईल असं वक्तव्य येवल्यामध्ये मनोज जरांगेंनी केलं. ओबीसी 18 पगड जातींनीही एकत्र यावं असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं.